सिंगल स्टेज सी एम्प्लिफायर या एक्सपेरिमेंटचा आपण आज अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपण सर्किट डायग्राम पाहूया की याच्यामध्ये काय काय वापरलेले आहेत कंपोनेंट्स। या सर्किट डायग्राम मध्ये पहा, इथं ट्रान्झिस्टर BC148 वापरलेला आहे। ओके, आणि इतर जे रेजिस्टर्स आहेत ते R1 R2 हे व्होल्टेज डिवायडर बायस आहे। हा कलेक्टर लोड रेजिस्टन्स आहे। हा इमिटर स्टॅबिलायझेशन रजिस्टर आहे आणि हा तुमचं निगेटिव्ह फीडबॅक अवॉइड करण्यासाठी वापरलेला इमिटर बायपास कॅपॅसिटर आहे। या ॲम्प्लिफायरला हा CE ॲम्प्लिफायर आहे, कारण इथं इमिटर जे आहे ते कॅपॅसिटर मार्फत ग्राउंडला गेलेलं आहे, बरोबर। म्हणजे AC सिग्नल या कॅपॅसिटर मार्फत ग्राउंड केला जातोय, म्हणून याला इमिटर कॉमन झालेला आहे। इथं बेसला आपण इनपुट सिग्नल देतोय कॅपॅसिटर मार्फत, म्हणजे बेसला इनपुट आलं, इमिटर ग्राउंडला गेलं आणि कलेक्टरमधून आपण या कॅपॅसिटर मार्फत आउटपुट घेतोय, म्हणजे हा झाला तुमचा सिंगल स्टेज CE ॲम्प्लिफायर। इथं इनपुट बेसला जो देतोय आपण तो हा सिग्नल जनरेटर, इथं मी सिग्नल जनरेटर घेतलेला आहे 1 किलोहर्ट्जचा आणि त्याला इनपुट सिग्नल दिलेला आहे 20 मिलीव्होल्ट। ओके, हा जो पॉवर सप्लाय आहे तो वापरलेला आहे आपण 9 व्होल्टचा। आणि हे जे कपलिंग कॅपॅसिटर्स आहेत दोन, ते तुम्ही 10 मायक्रोफॅरेड्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त 25 मायक्रोफॅरेडपर्यंत वापरले तरी चालतील। आणि हा इथं बायपास कॅपॅसिटर आहे, तो आपण 100 मायक्रोफॅरेड इथं वापरला आहे, तोही आपण अबाउट 10 मायक्रोफॅरेड वापरला तरी चालणार आहे। ओके, अशा पद्धतीनं हे प्रॅक्टिकल सर्किट आहे। रेजिस्टर व्हॅल्यूसुद्धा दिले आहेत 18K आणि 8.2K, इथं 1K, आणि हा आहे 560 ओहम्सचा, आणि हा लोड दाखवलेला आहे आपण 1.5Kचा। हा साधारणतः कलेक्टर लोड जेवढा आहे तेवढाच तुम्ही टाकला तरी चालू शकणार आहे, त्याच्या आसपासच। ओके, तर हे झालं सर्किट। आता आपण त्याची जोडणी कशी केलेली आहे आणि काय पाहणार आहोत ते पाहूया। इथं मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो, हे सर्किट इथं असेंबल केलेलं आहे, झूम करूनही दाखवतो। त्यापूर्वी मी दाखवतो तुम्हाला की या सर्किटला या सिग्नल जनरेटर मार्फत आपण काय करतोय, 1 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी देतो। इथं 1.00 तुम्हाला दिसतंय, 1.002 म्हणजेच 1K। ॲक्च्युली इथं जे स्विच प्रेस केलेलं आहे 1Kच्या रेंजचं, त्यामुळे इथं 1K एवढी फ्रिक्वेन्सी आपण या सिग्नल या ॲम्प्लिफायरला सिग्नल जनरेटर मार्फत देणार आहे। आता त्याच्या खालच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर पॉवर सप्लाय ठेवला आहे, आणि त्याचं जे व्होल्टेज आहे हे, तर हे व्होल्टेज 9.1 व्होल्ट आहे, म्हणजे 9 व्होल्ट दिलेलं आहे। ओके, या पॉवर सप्लायद्वारा हा सिग्नल जनरेटर इथं आहे, आणि याचं या बाजूला आपण आउटपुट जे आहे सिग्नल जनरेटरचं ते आपण ॲम्प्लिफायरला देणार आहोत। त्याचबरोबर आउटपुट चेक करण्यासाठी इथं CRO जोडलेला आहे। या CROला एक हा जो आहे तो इनपुट सिग्नल आहे, हा जो आहे तो आउटपुट सिग्नल आहे। हा आपल्या स्क्रीनवर डिस्प्ले केलेला आहे। त्याचबरोबर इथं आपल्याला याची रीडिंग्स घ्यायची असतील तर आपल्याला वापर करावा लागणार आहे या स्क्रीनचा। याच्यावर होल्ड पर डिव्हिजन आणि टाइम पर डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर ते कितीवर सिलेक्ट केले ते इथं दिसणार आहे। थोडंसं ब्राईटनेसमुळं प्रॉब्लेम असेल, नीट दिसणार नसेल, पण मी वाचन घेताना त्यावेळेला तुम्हाला बरोबर सांगेन की हे कितीवर आलेलं आहे। ओके, त्याचबरोबर या CROच्या हा डुएल ट्रेस CRO आहे, त्यामुळे डुएल चॅनेल जे आहेत आपले ते हा एक चॅनेल आणि हा दुसरा चॅनेल असे दोन्ही चॅनेल्स वापरलेत। एक वापरलेला आहे इनपुट सिग्नल पाहण्यासाठी आणि दुसरा वापरलेला आहे आउटपुट सिग्नल पाहण्यासाठी। आता आपण वळूया आपल्या सर्किटच्याकडे। हे सर्किट आहे सिंगल स्टेज CE ॲम्प्लिफायरचं, सिंपल रिव्हेटवर सोल्डर केलेलं आहे। इथं जर पाहिलं तर पहिल्यांदा मी हे रिमूव्ह करतो, जे कनेक्शन केले ते तुम्हाला आता रीडिंग दाखवलीच डायरेक्टलीच। ओके, इथं फक्त मी दाखवते तुम्हाला सर्किट जोडलंय कसं ते। हा ट्रान्झिस्टर घेतला आपण BC148, याचा हा आहे कलेक्टर, हा कलेक्टर आहे, हा बेस आहे आणि हा इमिटर आहे। ओके, कलेक्टर, बेस आणि इमिटर। आता कलेक्टरला हा रेजिस्टर जोडलेला आहे या सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणेच।
कलेक्टर टू सप्लाय जाणार आहे प्लस VCC. ओके, हा बघा, हा कलेक्टर आहे. या कलेक्टरकडून सप्लायला एक रेजिस्टर जाणार आहे आणि तो आपण इथं जोडलेला आहे. ही जी वायर आहे ते प्लस VCCची वायर आहे. ओके, इथं ॲक्च्युली डेसिग्नेशनसाठी आपण हे वापरलं पाहिजे की इथं रेड असावी, ही ब्लॅकच आहे. ही प्लसची वायर आहे आणि मायनसची वायर ही दुसरी आहे. ही ग्राउंडची वायर आहे. ही या ट्रान्झिस्टरचं हे जे इमिटर टोक आहे त्याला हा 560 ओहमचा रेजिस्टन्स जोडला आहे आणि ग्राउंडला आलेला आहे. त्यामुळे हे ग्राउंड आहे आणि ही वायर आपण पॉवर सप्लायच्या ग्राउंडला पाठवलेली आहे. इकडे हे पहा इथं लावलेली आहे. ओके, आता हे जे व्होल्टेज डिव्हायडर सर्किट आहे ते यापासून तयार झाले. हा सप्लाय व्होल्टेज आलं, त्याच्यातून हा रेजिस्टर R1, हा रेजिस्टर R2, इथं व्होल्टेज डिव्हायडर ॲक्शन झालेली आहे आणि बेसला सप्लाय दिला आहे. ओके, आता या बेसलाच आपण एक कपलिंग कॅपॅसिटर जोडला आहे आणि इथं आपण इनपुट सिग्नल देणार आहे सिग्नल जनरेटरमार्फत. आता व्होल्टेज डिव्हायडर झालं, इनपुट कॅपॅसिटर झाला, हा इमिटर स्टॅबिलायझेशन रेजिस्टर झाला, त्यानंतर कलेक्टर लोड रेजिस्टन्स झाला. हा आहे इमिटर बायपास कॅपॅसिटर जो इमिटर आणि ग्राउंडच्या दरम्यान जोडला जातो, तो हा इथं जोडलेला आहे. त्यानंतर आउटपुट जो आपण घेणार आहे तो कलेक्टरमार्फत घेणार आहे. त्यामुळे इथं कलेक्टरकडून हा कॅपॅसिटरमार्फत आउटपुट आपण या लोड रेजिस्टन्सला देतोय आणि या लोडचं दुसरं टोक आपण ग्राउंड करतोय. अशा पद्धतीनं ही सर्किटची जोडणी केलेली आहे. हा जो ट्रान्झिस्टर आहे त्याचं इमिटर बेस कलेक्टर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. थोडं झूम करून दाखवतो. इथं झूम केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो भाग आहे ट्रान्झिस्टरचा, हा जो चपटा भाग आहे त्याचं हे वरचं टोक, चपटा भाग जर वर केला तर हे जे वरचं टोक आहे याला कलेक्टर म्हणतात. नंतर मधलं टोक आहे ते बेस म्हणणार आहे आपण आणि त्याच्या खालचं जे टोक आहे त्याला इमिटर म्हणतो आपण या टोकाला. ओके, तर या पद्धतीनं त्याचा बेस डायग्रामसुद्धा तुम्ही तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहू शकाल. यानंतर आपण काय करूया तर या सर्किटला आता आपल्याला इनपुट सिग्नल द्यायचा आहे. इथं पाहिलं तर हा जो बेस आहे या बेसकडून कॅपॅसिटरमार्फत इथं सिग्नल जनरेटर आपण जोडणार आहोत. हा इनपुट सिग्नल आपण जोडलेला आहे. इथं CROची फंक्शन जनरेटरचं इनपुट टोक इथं जोडलेलं आहे बेसला आणि हे ग्राउंडला जोडलेलं आहे. त्यानंतर आपण जोडतोय आउटपुट. यानंतर आपण जोडतोय आउटपुट. आता हे जर आउटपुट पाहिलं तुम्ही तर हे कलेक्टर, त्यानंतर हा कपलिंग कॅपॅसिटर सेकंड आणि त्याच्या आउटपुटला आपण ही प्रोब जोडली, ही CROला जाणार आहे. तसंच त्या प्रोबचं दुसरं टोक जे आहे ते आपलं इथं ग्राउंडला आलेलं आहे. ओके, हे पहा इथं हे ग्राउंडला जोडलेलं आहे आपण. आता CRO जोडला, सिग्नल जनरेटर पण जोडून झालेला आहे. आता आपण पाहूया CROवर गेलेले आउटपुट्स. ओके, CROवर या पद्धतीनं डिस्प्ले झालेला आहे. इनपुट सिग्नल हा वरचा वेव्हफॉर्म, हा खालचा वेव्हफॉर्म आहे तो आउटपुट सिग्नल. आता इनपुट सिग्नलच्या जर तुम्ही व्होल्टेजच्या डिव्हिजन मोजल्यात तर इथं एक डिव्हिजन आहे आणि आउटपुटची जर पाहिलीत तर 1, 2, 3, 4 पॉईंट साधारणतः 4.4 डिव्हिजन्स आहेत ॲम्प्लिट्यूडसाठी आणि इनपुटला 1 आहे. आता त्याचा आपण मल्टिप्लायर कुठला पाहायला लागेल तर व्होल्ट पर डिव्हिजन. ओके, आता आपण गेन कॅल्क्युलेट करताना व्होल्टेजचा विचार करतोय फक्त, इथं फ्रिक्वेन्सीचा विचार करत नाही. मी फ्रिक्वेन्सी किती दिली ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते इथं तुम्हाला डिस्प्ले पण होत असेल की ही फ्रिक्वेन्सी आपली 1 किलोहर्ट्झ आहे. ओके, आता इनपुट जर पाहिलं आपण तर मी तुम्हाला सांगतो की याचं व्होल्ट पर डिव्हिजन नॉब 20 मिलीव्होल्टवर आहे. ओके, 20 मिलीव्होल्टवर आहे आणि डिव्हिजन 1 आहे. याचा अर्थ इनपुट व्होल्टेज 20 मिलीव्होल्टच आहे. नंतर चॅनेल 2 साठी व्होल्ट पर डिव्हिजनचा नॉब 0.2 व्होल्टवर आहे. म्हणजे 0.2 व्होल्ट आणि
हे जर तुम्ही पाहिलं डिव्हिजन्स 1 2 3 4 4.4 तर येणार आहे 8.88 व्होल्ट. ओके, आता आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळालं 0.88 व्होल्ट आणि इनपुट मिळालं 20 मिली व्होल्ट. आता याचा तुम्ही काय करायचं आहे, रेशो घ्यायचा आहे, म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आणि हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला गेन मिळणार आहे. आणि ती गेन किती येते साधारणतः आपण बघूया. याचं जर कॅल्क्युलेशन्स केलं, एकच मिनिट दाखवतोय. हे पहा इथं 0.88 घेतलं आपण आणि म्हणजेच 880 मिली व्होल्ट, बरोबर. हा झाला 880 मिली व्होल्ट हा सिग्नल आउटपुटचा, आणि इनपुटचा आहे 20 मिली व्होल्ट. तर हे जर डिव्हिजन आपण केलं तर आपला भागाकार आहे पहा इथं 880 भागिले 20 मिली व्होल्ट म्हणजे 44, म्हणजे याची गेन जी आहे ती 44 आहे आता या सर्किटची, असा त्याचा अर्थ झाला. मी कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन केलेलं तुम्हाला शेअर केलं आहे. ओके, तर तुम्ही याची रीडिंग अशी लिहू शकता की इनपुट व्होल्टेज किती आहे, आउटपुट व्होल्टेज किती आहे आणि गेन किती आहे. ओके, तर हा ॲम्प्लिफायर जो आहे तो इनपुट सिग्नलला 44 पटीने ॲम्प्लिफाय करतोय. ओके, आता याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आपल्याला दाखवता येण्यासारखा आहे, तो म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक. आणि ती निगेटिव्ह फीडबॅक कशी घडते इथं, की ज्यामुळं निगेटिव्ह फीडबॅक दिली तर ॲम्प्लिफायरची गेन कमी होते. ते आपल्याला पाहायचं की ही गेन कमी होते का. आणि यासाठी आपण इमिटर स्टॅबिलायझेशन रेजिस्टर जो आहे त्याच्या पॅरललमध्ये हा जो कॅपॅसिटर जोडला इमिटर बायपास, याला आपण ओपन करणार आहे. याला ओपन केल्याबरोबर काय होईल तर ही जी गेन आलेली आहे ती कमी होणार आहे. ती आपण करून पाहूया. ही जी वायर आहे कॅपॅसिटर जोडलेला हीच मी कट करतो इथं. ओके, आता ही कट केली. आता याचा इफेक्ट जर पाहिलात तुम्ही काय येतोय तो, तर स्क्रीनच्याकडे पहा. आता या ठिकाणी इनपुट सिग्नल जो आहे तोच ठेवलेला आहे, पण इनपुट सिग्नल पहा त्याचा मल्टिप्लायर आपण बदलला आहे तरी पण आता. आणि हे साधारणतः 0.4 डिव्हिजन्स येते. 0.4 आणि 50 मिली व्होल्ट त्याचा मल्टिप्लायर आहे, म्हणजे किती येईल पहा 20 मिली व्होल्ट. 20 मिली व्होल्टच येते, म्हणजे याचा अर्थ याची गेन जवळजवळ एकच झालेली आहे. ओके, अशा पद्धतीनं या ॲम्प्लिफायरची गेन निगेटिव्ह फीडबॅकमुळे कमी झालेली आहे.